पनवेल महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। पनवेलमधील 7 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। महाविकास आघाडीतील 7 जणांनी माघार घेतल्याने भाजपचा मार्ग मात्र मोकळा झालाय आणि त्यामुळे भाजपचे 7 नगरसेवक बिनविरोध विजयी होण्याचा मार्ग मोकळा झालाय। पनवेल पालिकेमध्ये भाजपचे 7 जागा आता बिनविरोध येणार आहेत। शिवसेना, ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे भाजपचा मार्ग मात्र सुकर झालाय। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत। त्यामुळे शेवटच्या काही मिनिटांमध्ये आता महाविकास आघाडीच्या 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत आणि त्यामुळे भाजपचा हा मोठा विजय झालेला आहे। पनवेलमध्ये 7 उमेदवार भाजपचे हे आता बिनविरोध विजयी होणार आहेत। आपण हे दृश्य बघतोय ठाण्यामधून। ठाण्यामध्ये सुखदा मोरे या जल्लोष करतायत। ठाण्यामध्ये मोठा जल्लोष केला जातोय। खरं तर ठाण्यामध्ये काही उमेदवारांनी, बंडखोरांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला यश मिळालेलं आहे आणि आता शिवसेनेच्या सुखदा मोरे या बिनविरोध विजयी झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक जल्लोष करतायत। तर शिंदेंना बालेकिल्ल्यातच निवडणुकीच्या निकालापूर्वीच मोठे यश मिळताना दिसतंय। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या सुखदा मोरे या बिनविरोध विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांचे समर्थक मोठा जल्लोष करतायत। त्यासोबतच रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक या देखील बिनविरोध विजयी झालेल्या आहेत। त्या देखील या जल्लोषामध्ये सहभागी होत आहेत। ठाण्यामध्ये मोठं यश शिंदेच्या शिवसेनेला मिळताना दिसतंय। शिवसेनेच्या सुखदा मोरे जल्लोष करतात आणि त्यासोबतच रवींद्र फाटकांच्या पत्नी जयश्री फाटक या देखील या जल्लोषामध्ये सहभागी झाल्या। आपण हे दृश्य बघतोय। ठाण्यामध्ये महिलांची आघाडी जी आहे शिंदेच्या शिवसेनेची, त्या महिलांचा जल्लोष सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।